दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात अखेर गुरुवारी रात्री ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली। त्यापूर्वी त्यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले होते। गुरुवारी त्यांची अगोदर 2 तास चौकशी झाली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। यापूर्वी ईडीने त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केलेली आहे। ही त्यानंतरची सर्वात मोठी कारवाई मानण्यात येते। या कारवाईनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जोरदार निदर्शनं केली। अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे। या प्रकरणी आज 22 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणातील सिवानी जिल्ह्यातील खेडा या गावात झाला होता। गोविंद राम आणि गीता देवी हे त्यांचे आईवडील आहेत। त्यांचे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण हिसार येथील कॅम्पस स्कूलमध्ये आणि नंतर सोनीपतमधील होली चाइल्ड शाळेत झालं। ते 1985 मध्ये IIT JEE परीक्षा उत्तीर्ण झाले। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी IIT खडगपूर येथून पदवी घेतली। 1989 मध्ये केजरीवाल जमशेदपूर येथील टाटा स्टीलमध्ये रुजू झाले। 1992 मध्ये शासकीय सेवा परीक्षेसाठी त्यांनी टाटा स्टीलला रामराम ठोकला।